जय शिवराय। खूप दिवसाने आपला लॉंग व्हिडिओ आलाय, तर लवकर जाऊन आधी सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओज साठी। तर मी करत होते स्किन केअर, तर चला म्हटलं माझं स्किन केअरचं रुटीन तुमच्या सोबत सुद्धा शेअर करते। एक फेस पॅक आहे जो मी होममेड आहे, तोच आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, परंतु तो शेवटीला मी शेअर करणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तो फेस पॅक यूज केल्याच्या नंतर कोरियन ग्लो स्किन येते। खूप छान फेस पॅक आहे, मी खूप वेळेस यूज केलेला आहे। त्यात काही सिक्रेट इन्ग्रेडियंट सुद्धा आहे, तेच मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर चला आपण लवकर स्टार्ट। कोणताही फेस पॅक यूज करण्याच्या आधी किंवा कोणतीही क्रीम यूज करण्याच्या आधी फेस वॉश हा नक्की करायचा, हे मी नेहमी सांगत असते। फेस वॉश केल्याशिवाय कोणतीही क्रीम किंवा रेमेडीज वगैरे काहीही असलं ते यूज करायचं नाही, आधी फेस वॉशच करायचा, हे कंपल्सरी आहे। तर छान असं मी फेस वॉश करून घेतला। आता पुढची पॅक यूज करण्याच्या आधी मी ह्या दोन गोष्टी यूज करते। एक म्हणजे एव्हर यूजचा स्क्रब, ज्याने की आपले जे व्हाईट हेड्स वगैरे असतात किंवा ब्लॅक हेड्स वगैरे जे असतात नाकाच्या बाजूला वगैरे, ते सगळे रिमूव्ह होतात। आणि हे गोल्डन ग्लो म्हणजे एक फेस पॅकच आहे, पिल ऑफ फेस पॅक, तर हे सुद्धा यूज करते मी एव्हर यूजच। ह्या दोन गोष्टी माझ्या पहिले फेस पॅक यूज करण्याच्या आधी असतात। खूप छान आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा आहे। मी लग्नाच्या आधीपासून ह्या दोन गोष्टी यूज करते, इझिली मार्केटमध्ये कुठेही भेटून जातात। असं फेस पॅक स्क्रब आहे, माझ्या एकटीपुरतं हे सफिशियंट आहे, म्हणजे जास्त होतं। मेन म्हणजे दोघांसाठी युजफुल आहे। एक 5-10 मिनिटं छान रफ करायचं। छान रफ केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला सॉफ्ट स्किन जाणवते आणि भारी आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाशी रिलेटेड हवे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा। नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा मी लवकर घेऊन येईल आणि माझ्याकडे खूप साऱ्या स्किन केअरच्या म्हणजे टिप्स आहे, भरपूर साऱ्या रेमेडीज आहे माझ्याजवळ। त्याबरोबरच भरपूर सारे कुकिंगचे सुद्धा व्हिडिओ आहे। तुम्हाला कुकिंग मध्ये काय बघायला आवडेल ते सुद्धा कळवा, लवकर तसे मी व्हिडिओ घेऊन येईल। आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा यार। एक 5-10 मिनिटं मी छान असं रफ करून घेणार आहे। आता मी स्क्रब वगैरे केलंय, एक 5-10 मिनिटं छान रफ केल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट दिसेलच त्याचा। आता सेकंड स्टेप हेच आहे की गोल्डन ग्लो पिल ऑफ मास्क हे एव्हर यूजच आहे, याला फक्त लावून ठेवायचं एक 5-10 मिनिटं, जोपर्यंत ते छान असं ड्राय होत नाही तोपर्यंत। हे अशी कन्सिस्टन्सी याची थिक, हे छान एक 5-10 मिनिटं लावून ठेवायचं। थोडस एक 2-3 मिनिटं किंवा 2-3 सेकंद म्हटलं तरी चालेल। थोडस म्हणजे आग झाल्यासारखं होतं, बट नंतर जस्ट नॉर्मल। डोळ्यांजवळ वगैरे जास्त नाही लावायचं, थोडस म्हणजे एक काळजीपूर्वक लावायचं आजूबाजूला डोळ्यांच्या। आता लावून ठेवलंय मी, एक 10 मिनिटं साधारण ठेवायचं, जोपर्यंत हे ड्राय होत नाही तोपर्यंत। आता करायचं काय, तर आता बाकीची जी कामं आहे माझी ती मी करणार आहे आणि तुमच्यासोबत मी मास्क सुद्धा शेअर करते, जे होममेड रेमेडी आहेत ती। आणि हे दोन जे प्रोडक्ट्स आहे एव्हर यूजचे, ते माझ्यासाठी खूप मोठे आहे, कारण की ज्यावेळेस कुठे मला अर्जंटमध्ये जायचं असतं, जसं की आपल्याकडे आता वेळ नाहीये मेकअप करायला किंवा स्किन केअर करायला, त्यावेळेस मी इन्स्टंट एक 10 मिनिटांमध्ये आपलं स्किन एकदम छान होते आणि ग्लोईंग दिसायला लागते। म्हणजे जवळपास मी प्रत्येक किराणामध्ये म्हणजे माझ्या लिस्टमध्ये हे असतंच, मी घेऊन येत असते। आता तरी मी पॅकेट आणलंय, परंतु मी ते मोठे मोठे असं भेटतात ना बॉटल्स मध्ये वगैरे, ते युज करत असते। आता सध्याला तर माझ्याकडे भेटलं पण नाही, त्यामुळे घेऊन आले होते। आपण रेमेडी शेअर करणार आहे मी आता तुमच्या सोबत, ती बीटरूट पासून आहे। माझ्याकडे बीटरूटचं पावडर आहे, तुमच्याकडे बीटरूटचं पावडर नसलं तरी बीटरूटचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता घरीच। छान बारीक कट करायचं, मिक्सर मधनं ग्राइंड करून घ्यायचं आणि एका कापडामधनं किंवा चाळणीमधनं वगैरे गाळून घ्यायचं। बीटरूटचं ज्यूस आपलं रेडी आहे। माझ्याकडे रेडीमेड असं पावडर आहे, जे की कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग ऍप वरती भेटून जाईल, जसं की मेशोवरनं। हे मेशोवरनंच घेतलं होतं, मे बी 50-60 रुपयाच्या रेंज मध्ये येऊन जातं हे साधारण, आणि पण नेहमी यूज होतं, 1 वर्षभर साधारण चालतं हे। खूप छान क्वांटिटी पण खूप सारी येते, मी पहिले पण यूज केलं, त्यामुळे आता हे एवढंच राहिलंय।
तर चला, तर आता मी दाखवते. आणि मेन म्हणजे बीटरूट पासून आपली स्किन ही हायड्रेट करायला सुद्धा मदत करते, त्याबरोबरच मॉइश्चराइज राहते. बीटरूटचे भरपूर सारे बेनिफिट्स आहे, जसं आपल्या खाण्यामध्ये सुद्धा हेल्दी डाएट वगैरे पाहिजे असतं, बीटरूटचा इन्क्लूड असतं. तसं स्किन केअर मध्ये सुद्धा बीटरूटचं इन्क्लूड आहे. झाले आणि स्किन अशी कशी म्हणजे ड्राय झाली आणि हे असं अल्लात ओढलं ना लगेच निघून जातं. म्हणजे हे ओढायला खूप मज्जा येते. हे बघ, असं काहीच निघून जाते लगेच, जास्त काही ओढला पण जात नाही. स्किन छान आहे. लुक ॲट दिस. ह्या दोनच गोष्टींमुळे एवढा छान ग्लो होतो आणि स्किन सुद्धा खूप सॉफ्ट दिसायला लागते. तुम्ही सुद्धा यूज करा. आणि मला तरी वाटतं स्किन केअर ऍटलिस्ट टाइम जरी नसला तरी महिन्यातनं 2दा तरी करायला पाहिजे. तर स्किन आपली छान हायड्रेट राहते, त्याबरोबरच मॉइश्चराइज राहते. ह्या फेस पॅक मधला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो आहे राईस फ्लावर. खूप महत्वाचं आहे, कारण की आपण जे म्हणतो ना कोरियन स्किन वगैरे, त्यांच्या प्रत्येक फेस पॅक मध्ये किंवा आपण राईस वॉटर यूज करतो किंवा कोणताही आजकाल भरपूर फेस वॉश मध्ये सुद्धा राईसचा यूज होतोय. तर मेन इन्ग्रेडियंट राईसच आहे, म्हणजे राईस फ्लावरच आहे. ते स्किप करणार तुम्हाला चालणार नाही. एक वेळेस तुम्ही स्किप करायला गेले तर रोज वॉटरच्या जागी नॉर्मल वॉटर सुद्धा घेऊ शकता. परंतु एकदा हे फेस पॅक तुम्ही करताना तुम्ही ब्रश सुद्धा यूज करू शकता, परंतु मी कम्फर्टेबल आहे हाताने, कारण की मला असं वाटतं हाताने यूज करण्यामध्ये सगळं व्यवस्थित लागलं जातं आणि छान, मला तर छान वाटतं हाताने यूज करायला. आणि हे 5-10 मिनिटं ठेवायचं, नंतर छान फेस वॉश करायचा. हे दिसायला जरी डेंजर दिसत असेल ना, पण खरंच खूप छान आहे. यूज करा. आणि ॲलोवेरा जेल जर तुमच्याकडे म्हणजे ओरिजिनल झाडाची असेल ना, तर एकदम बेस्ट आहे. माझ्याकडे सुद्धा नव्हती, त्यामुळे मी ॲलोवेरा जेलचं पॅक यूज केलेलं आहे. माझी स्किन किती छान ग्लो करते आणि त्याबरोबरच पिंक पिंक ग्लो दिसतोय. इतकी सुंदर स्किन झाली आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान रिझल्ट आहे. मला पर्सनली तर खूप जास्त आवडलं यार. आज जरा जास्तच ग्लो करतोय. वाव. तरी सुद्धा काहीच केलेलं नाहीये. हा, फक्त फेस वॉश केल्याच्या नंतर तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करता ते मॉइश्चरायझर यूज करायचं आणि बस आपली स्किन छान प्रिपेअर झाली. आता मस्त ग्लो करतोय की नाही कमेंट मध्ये तुम्हीच सांगा. सो फायनली फेस वॉश केलाय आणि रिझल्ट हा तुमच्या समोर आहे. कसं दिसते स्किन ग्लो, एकदम नॅचरल ग्लो आहे आणि खूप छान. आणि थोडं थोडं पिंकिश ग्लो सुद्धा आलेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि त्याबरोबरच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे हे कमेंट मध्ये तुम्हीच कळवा. आणि आता सॅटर्डे संडे आहे तर स्किन केअर करायला विसरू नका. लवकर जाऊन हीच रेमेडी ट्राय करा आणि रिझल्ट काय आला हे कमेंट मध्ये कळवा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.